नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती जो काही कट ऑफ असणार या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. आता त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की शिक्षक भरतीचा जो काही कट ऑफ आहे हा 150+ राहणार असण्याची शक्यता बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बरेच विद्यार्थी म्हणत आहे की यावेळेचा जो काही कट ऑफ असणार आहे हाय जाणार आहे, परंतु मित्रांनो हा कट ऑफ हाय का जाणार नाही याचीच माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षीचे पेपर सोपे असल्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणत होते की पेपर सोपे आहेत सोपे आहेत, परंतु मित्रांनो सत्य परिस्थिती काय. आता मित्रांनो, हे पेपर सोपे यांना का वाटले की ज्या विद्यार्थ्यांनी अवघड जे काही क्वेश्चन होते डायरेक्ट क्वेश्चन स्किप केले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सोपे क्वेश्चन तुम्ही सोडले, परंतु अवघड क्वेश्चन जे मेरिट ठरवणारे होते ते तुम्ही सोडवलेले नाहीत. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय झाला मित्रांनो, सरळ जे काही इंग्लिशचे 20 ते 25 क्वेश्चन येत होते हे तुम्ही डोळे झाकून मारले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नॉन हॉर्बलचे जवळपास 20 ते 22 क्वेश्चन येत होते हे सुद्धा या ठिकाणी डोळे झाकून मारले. काही विद्यार्थ्यांनी पाहिले सुद्धा असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर हा फक्त 130 ते 150 एवढेच क्वेश्चन या ठिकाणी 2 तासामध्ये कव्हर झालेले आहेत. म्हणजे बाकीचे जे काही 50 ते 70 क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट फेकून मारले. मग मला सांगा मित्रांनो, जर 200पैकी 50 ते 70 क्वेश्चन जर तुम्ही डोळे झाकून मारत जर असाल तर कशाहून मेरिटवरती जाणार. हा पहिला मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणे तुम्ही सुद्धा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की 2 तासामध्ये नेमके तुम्ही वाचून किती प्रश्न सॉल्व्ह केले. तुम्ही प्रश्न 200पैकी 200 सॉल्व्ह केले याला महत्त्व नाही, परंतु त्या पेपरमध्ये तुमची ॲक्युरसी किती होती, किती क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी वाचून सोडवले या गोष्टीला खूप आणि खूप महत्त्वाचे. आणि वाचून सोडवले तर तुमचे त्यापैकी किती बरोबर आले हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की मित्रांनो, IBPS एवढा सुद्धा सोपा पेपर काढत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, यामध्ये जाणून बुजून 70 ते 80 क्वेश्चन मात्र या ठिकाणी 100% सोपे होते. हे सत्य परिस्थिती आहे. 70 ते 80 क्वेश्चन या ठिकाणी जवळपास 100 जवळजवळ पकडून घ्या की 100 क्वेश्चन असे होते की जे या ठिकाणी सोडवण्यात येणारे होते, परंतु ते क्वेश्चन मागे पुढे असल्यामुळे, जसे पहा मित्रांनो, इंग्लिशचा येत होता, मराठीचा येत होता, गणितचा येत होता, त्याच्यानंतर काही बुद्धिमत्तेचा येत होता, नंतर मधातच मानसशास्त्राचा येत होता. मग याच्यामुळं तुम्हाला स्पेशल विषयावर, त्या स्पेशल जे काही विषय त्या विषयावर तुम्ही जाता आलं नाही. त्याच्यामुळे काही क्वेश्चन असे होते की जे क्वेश्चन अवघड क्वेश्चनच्या नंतर सोपे क्वेश्चन होते त्यामुळे, परंतु तुम्ही अवघड क्वेश्चनमध्ये अटकून बसल्यामुळे सोपे क्वेश्चन तुमच्याच्याने सॉल्व्ह झालेले नाहीत. हा एक दुसरा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे. मग मला सांगा मित्रांनो, आता या ठिकाणी तुमची जी काही मेरिट लागणार आहे या ठिकाणी 150पैकीच लागणार आहे ना. कारण की मला सांगा, आता काही मोजके विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांनी 200पैकी 200 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केले. जर कोणी जर असेल या ठिकाणी व्हिडिओ पाहणार तर त्यांनी सांगा की सर मी 200पैकी 200 क्वेश्चन व्यवस्थितरित्या पाहून सॉल्व्ह केले. काही असतील सुद्धा की जे की असे मुलं असतील महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 निघतील की जे मुलांनी 200पैकी 200 व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केले. असे विद्यार्थी निघतील, 4 ते 5 निघतील मित्रांनो, बोटामोजा इतके, परंतु त्यांनी काही जास्ती फरक पडणार नाही. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 150 पर्यंतच या ठिकाणी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केले, त्याच्यानंतर टुक्के मारलेत. मग मला सांगा मित्रांनो, टुक्के मारल्याच्या नंतर आता तुमचं नशीब, त्या टुक्क्यामध्ये त्या 50 किंवा 70 जे काही टुक्के मारले त्यापैकी तुमचे किती बरोबर येतात हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, हा जो काही कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ 150पैकीच लागणार आहे. 150पैकी लागणार आहे याचा अर्थ मित्रांनो, हा 100% कट ऑफ 150च्या खालीच असणार आहे. माझं तरी मत असं आहे की मित्रांनो, जर 10,000 जागा, आता सर्व गोष्टी ज्या असतात मित्रांनो, आता शिक्षक भरतीमध्ये मेरिट सांगणं अवघड का असतं की कारण की मित्रांनो, पहिली TAT, त्याच्यानंतर दुसरी TAT, मग दुसऱ्या TATमध्ये विज्ञान विषय वेगळा, मराठी विषय वेगळा, त्याच्यानंतर सोशल सायन्स वेगळा, काही विद्यार्थी मॅथसुद्धा आहे, काही विद्यार्थ्यांचं स्पेशल सायन्ससुद्धा आहे. अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी लागू शकतो. त्याच्यानंतर राहिली गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी पहिली TAT पास आहेत, परंतु या विद्यार्थ्यांना मग 150पैकी जवळपास, या 150 क्वेश्चनपैकी आपण एक पकडून घेऊयात अंदाजे, 150पैकी मित्रांनो या ठिकाणी 140 मार्क किंवा 130 पकडून घ्या. मग मला सांगा, हा विद्यार्थी 130 मार्कावाला आहे, परंतु TAT पहिली आणि दुसरी दोन्हीसुद्धा पास असणारा विद्यार्थी, आता या विद्यार्थ्याचा दुसऱ्या TATसाठी विचार केला जाणार नाही, कारण की हा पहिली TAT पास आहे. मग याला 130 मार्क असून सुद्धा या ठिकाणी फायदा नाही, 120 वाला सुद्धा या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे, कारण की ह्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुमच्या टेटच्या मार्काबरोबर तुमची TAT, त्याच्यानंतर तुमची फर्स्ट पेपर, सेकंड पेपर, त्याच्यानंतर विषय, ह्या सगळ्या गोष्टी जर डिपेंड जर केल्या तर मित्रांनो कट ऑफमध्ये तुम्हाला कमी जास्त तुम्हाला म्हणजे व्हेरिएबल तुम्हाला या ठिकाणी दिसणारच आहे. परंतु माझं तरी एक मत मित्रांनो, एक सरळ जर पाहिलं तर कट ऑफ हा मित्रांनो 120 ते 130 पकडून घ्या, 130च्या प्लसच या ठिकाणी राहण्याची शक्यता दाट आहे.
कारण की सर्वसाधारण विचार जर केला तर कट ऑफ यामध्ये मित्रांनो मग मराठी मीडियमचा, उर्दू मीडियमचा, इंग्लिश मीडियमचा थोडाफार कमी येईल, परंतु मराठी मीडियमचा मी कट ऑफ सांगतो मित्रांनो. मराठी मीडियमचा जो काही कट ऑफ आहे हा 130 प्लस राहील. आता कास्ट वाईज जर पाहिलं तर ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो, ओपनचा कट ऑफ 128 ते 130 पर्यंत राहील, कारण की काही विद्यार्थी TAT ओपनमध्ये पास नाहीत म्हणून. अदर कास्टचा जो काही कट ऑफ आहे मित्रांनो 132 प्लस राहण्याची शक्यता दाट आहे. 132 प्लस राहण्याची शक्यता दाट आहे. आता मित्रांनो हा कट ऑफ, आता काही विद्यार्थी म्हणतात की 140 प्लस जाईल, 150 प्लस जाईल, परंतु जे विद्यार्थी स्वतः म्हणतात की कट ऑफ आहे 140 प्लस किंवा 150 प्लस जाईल, तर या विद्यार्थ्यांनी खरोखर स्वतःचं सुद्धा आत्मपरीक्षण करावं की आपण प्रामाणिकपणे किती पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करत असताना आपल्याला किती वेळ पुरला आणि त्या वेळेमध्ये ॲक्युरसी आपली किती आली, ह्या गोष्टी पडताळून पाहाव्यात. नंतरच मित्रांनो या ठिकाणी 150 प्लस कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला वाटेल. परंतु माझं तरी मत असं आहे मित्रांनो, तुमचं सुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परंतु हा कट ऑफ मित्रांनो मला तरी वाटतं 130 प्लसचा स्कोर हा एकदम सेफ स्कोर असणार आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी तुमची फर्स्ट आणि सेकंड TAT जे विद्यार्थी पास आहेत या विद्यार्थ्यांचा 130चा स्कोर हा अतिशय सेफ असणार आहे असं माझं तरी मत आहे. परंतु मित्रांनो 10,000 जागा या ठिकाणी गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत, तर मित्रांनो 10,000 जागा जर आल्या तर कट ऑफ मागे पुढे होऊ शकतो. परंतु जागा जर मित्रांनो 20 ते 25,000 जर आल्या तर कट ऑफ हा 125 प्लस 100% राहू शकतो. आता शिक्षक भरतीचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो, फर्स्ट TAT, सेकंड TAT, त्याच्यानंतर मग त्यामध्ये तुमचे विषय कोणते होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मग तुमच्या जागा किती आला हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 4 ते 5 मुद्द्याचा विचार करून शिक्षक भरतीचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो हा कट ऑफ या ठिकाणी केला जातो. परंतु मित्रांनो माझं तरी मत आहे या 4-5 गोष्टीचा विचार जरी केला तरी सुद्धा 130चा प्लस स्कोर हा अतिशय सेफ असणार आहे. कारण की जरी 200 क्वेश्चनपैकी असला तरी सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 क्वेश्चनपर्यंत सॉल्व्ह करता आलेलं नाही. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि जे विद्यार्थी म्हणत आहेत पेपर सोपा आहे, पेपर सोपा, परंतु मित्रांनो जर या ठिकाणी वेळेचा जर विचार जर केला तर पेपर सोपा होता हे सत्य आहे, परंतु वेळेचा विचार जर केला, परंतु मित्रांनो वेळेच्या अभावी या ठिकाणी सोपे सुद्धा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांचे गडबडीमध्ये चुकलेले. जर मित्रांनो तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल की जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येत होते परंतु तुम्हाला या ठिकाणी वेळ न पुरल्यामुळे वेळेच्या अभावी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलेले नाहीत, असे बरेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे मित्रांनो कट ऑफ हा 130 प्लस राहण्याची शक्यता दाट आहे. 130चा स्कोर हा मित्रांनो शेप राहील. 130च्या सुद्धा खाली येऊ शकतो, परंतु 130चा स्कोर हा अतिशय शेप राहतो. 150च्या वरील स्कोर कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही, ही मी तुम्हाला 100% एवढीच्या माध्यमातून गॅरंटी देतो. मित्रांनो तुमचं सुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय मित्रांनो.